हॅलो फ्रेंड, तर आम्ही आज चाललोय शेतामध्ये. हुरडा तर आणखीन आला नाही शेतामध्ये, पण मग आम्ही बोरं वगैरे खायला आणि दाळबट्टीची पार्टी करायला चाललोय. हा, आम्ही सगळे चाललो दाळबट्ट्याची पार्टी करायची आणि हरभऱ्याची भाजी उडायची. आणि आम्ही ताईच्या शेतातच चाललोय. आणि हे आमच्या रेखाताई आज सुट्टी मारली त्यांनी त्यांच्या कामाला आणि चाललंय शेतात आमच्यासोबत. आणि हे आमचं लेकरू गाडीमध्ये बसलाय पण पुस्तक वाचतोय. कोणतं पुस्तक वाचतोय तू? जग बदलणारे बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मामाला खूप पुस्तक वाचण्याचा छंद आहे, पण त्यांच्यामुळे आम्हाला आज टाइम भेटला आणि गाडीमध्ये वाचतच हे पुस्तक आम्हाला सापडलं गाडीमध्ये. आम्हाला जसं जसं टाइम भेटतो तसं ते वाचतात, पण गाडीमध्ये ठेवतात, त्या कारणाने आम्हालाही भेटलं. आणि आज कसं तरी म्हणलं तोपर्यंत प्रवास आहे, तोपर्यंत मोबाईल स्विच ऑफ करून हे पुस्तक वाचण्याची थोडी संधी भेटली. 2 पाच वाचलं तर थोडीफार माहिती भेटली. आम्ही वाचत आहे. सो बाय, थँक्यू. किती चांगले विचार आहे आमच्या लेकरांचे. आणि हे आमचे सर गाडी चालवताना. चला आपण भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ते बारीक बारीक थेंब वाटायले याच्या आरशावरती. ओलं लेकरू लय कार्टून आहे बघा ना. तिकडे आता 2 ते आजोबा बसले होते, त्यांच्यासोबत बसलाय गप्पा मारत तिथं. आता लय कार्टून लेकर आहे आमचे. त्यांचा आता आवाज ऐकू येईन की नाही काय माहिती तुम्हाला. ठीक आहे, मी बोलते. गप्पा चालल्या दुसरं काय चाललंय? मी नाही बोललं का, ज्याला हाफ येत नाही त्याला 5 मिनिटं थांबायचं आहे ना. मोकळं होतो. पैशाला असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, काय किती नारद असू द्या, घेऊन बसावं. आम्ही कोणत्या गावाला चाललोय हे सांगायचंच राहिलं तर आम्ही चाललोय साळेगावला. आणि सध्या आम्ही आहे मानेगाव मध्ये. तर मानेगाव हे आमच्या पाहुण्याचंच गाव आहे. ताई, कोणत्या पाहुण्याचं गाव आहे आपल्या हे? माझ्या जाऊबाईचं माहेर. अच्छा, ताईच्या जाऊबाई. माझी मावस बहीण पण आहे इथं. क्रांतीनगर राहतात आणि गावात पण आहे दोघी. पण आता हे बघा शाळा, गावात इकडची शाळा जिल्हा परिषद शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव. आमच्या ताई इथे शिकलेल्या आहे. आणि तिथे बघा मस्त राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचं स्केच केलेलं आहे. माझे गाव स्वच्छ गाव, रोगराई मुक्त गाव. ताई, तुम्ही इथे कितवी पर्यंत शिकलेले आहे? इथं का मी म्हणजे 4थी पर्यंत. 4थी पर्यंत. 4 वर्ग. ताई इथे 4थी पर्यंत शिकलेले आहे. तुला कसं वाटतं रे गावाकडे येऊन? मला खूप छान वाटू राहिले गावाकडे येऊन, कारण की मी पूर्ण किती 2 वर्षाच्या नंतर गावी आलेलो आहे. तर भारी वाटू राहिले, एकदम फर्स्ट क्लास वातावरण. आता तर काही नाही, आम्ही तर मस्त गावामध्ये जाणार आहे. आता वावरामध्ये मस्त मजा करणार आहे. बस खरंच दादाला टाइम झाला ना. चला भेटूया. हे बघा शेतामध्ये किती छान बंगला बांधलेला इकडे. अरे झाकला आता, झाडांनी झाकला. हा आंब्याचा. हा छोटा रोड गावाकडचा सुरू झालेला आहे. हे मोसंब्याचा बाग आहे बघा. किती रोड टच हे बाग झाड. हे इकडे किती भारी वाटतंय. कसं हिरवं वगैरे दिसतंय चांगलं. किती सुंदर वाटतंय, किती सुंदर दिसतंय. मामा आता याला कहून शेतासारखी मजा नाही. सीझन आहे आता आंब्या बाग. किती छान वाटतंय ना हे हरभरा. एकदम हिरव्या कलरची चादर अशी वाटते. वाव, किती छान वाटतंय हे. मस्त हरभरा आहे हा. हे ना गाडीची काच नीट पुसली नाही, त्याच्यामुळे हे असं दिसतंय, क्लिअर दिसत नाहीये. बघा आम्ही आता केवढ्या छोट्या रस्त्याने, कच्च्या रस्त्याने जावं लागतं आम्हाला. कच्च्या रस्त्याने जावं लागतंय आता.
कारण की इथून चांगला रस्ता नाहीये जायला, त्याच्यामुळे ह्या कच्च्या रोडनं आम्हाला जावं लागतंय. आता जिथपर्यंत आमची गाडी जाईल तिथपर्यंत आम्ही गाडी नेणार आहे. मागच्या वेळेस ना आम्ही खाली नदी आहे इकडे पाणी कट्टा त्या नदीने आम्ही मागच्या वेळेस आमची गाडी घेऊन गेलो होतो. त्यावेळेस आमच्याकडे बुलेरो होतो. हे बघा ही नदी आहे, नदीला पाणी आहे सध्या. मागच्या वेळेस आम्ही ना बुलेरोनं त्या नदीतून गेलो होतो. अरे आपण ते तेव्हा पाणी नव्हतं नदीला. माशी धरायची ती काकडी नाही आणली. तुमच्या गाडीतून वाटतं माशी धरायची आकडी. हा उतार आहे आता इथे. खाली लावतो का गाडी? गावाकडचे कसे रोड आहे बघा. आता आम्हाला तिकडे गाडी नेता येत नाही पुढे, कारण की इकडे हे गड्ड वगैरे असं दिसतंय. त्यामुळे बघू कसं जातोय तो आम्ही. हे इकडे बघा, इकडे मस्त पाणी आहे छान. आणि गावाकडे आलं त्याच्यामुळे मी साडी घातली आहे छान एकदम मस्त हलकी फुलकी. तर आम्ही मस्त मजा करणार आहे तिकडे. छान असं खूप बोराचे झाडं वगैरे, हरभरा, ते छान सगळे एन्जॉय करणार, एकदम मस्त एन्जॉय करणार आहे. तर चला भेटूया. तर आम्ही ही पूर्ण नदी आहे, नदीतून जातोय आता. उतरलोय गाडीतून, पुढे रस्ता नाही ते गाडी नेण्यासाठी, त्याच्यामुळे आता पायी पायी जावं लागतंय आम्हाला. तर चालतोय आम्ही आता पायी पायी. आणि ही पूर्ण नदी आहे बघा, ही पूर्ण रेती वगैरे इथे सगळं नसलं. हे झाडं वगैरे बघा, हे पूर्ण मागे जेव्हा पाऊस पडला तेव्हा पूर आला होता इथे, त्याच्यामुळे हे पूर्ण झाडं वगैरे निघून गेलेले. चला आमचे सर चिडताय आमच्यावर, लवकर लवकर चला म्हणताय. इकडं आमची गाडी लावलेली आहे, समोर गाडी नाही जाऊ शकत. तिकडं पाणी सगळं भरलेलं. तिथून थोडंच दूर म्हणजे मावशीचं वावर आहे, तिथं फोर व्हीलर लावले आम्ही. पलीकडं गाडी नाही जात, त्याच्यानं एका साईडला लावलेली गाडी. मामा प्रयत्न करू राहिलेत, पण बघू का. हे बघा बैल, किती खतरनाक व्ह्यू आहे. गाडी फसली काय. हे आमचे हेवी ड्रायव्हर आहे मामा. हे बघा मामी बिमी सगळे पायंदळे निघले आता. ते बघा मामा डायरेक्ट हायवे डेंजर चालू राहिली गाडी, विशेष. ओके, आमची गाडी नदीत उभा केली आम्ही इथे. हे चालले आमचे सर पुढे आणि हे माझा भाचा, चटाई वगैरे घेऊन सोबत. ओ सरजी, पाणी बघा, पाणी पाणी. सरजी ते मुद्दा म्हणून ऐकत नाही बरं, त्यांना आहे ना व्हिडिओ वगैरे काढायला आवडत नाही. हा बघितलं 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 बघितलं. इकडं विहीर आहे आणि पाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला? अच्छा, नळ फुटलेले तिथे. मामा गहू आहे का? हा मामा, एवढ्या उशिरा कसं उशिरा लावलेलं आहे का? आता काही काही गहू पुरंब्यामध्ये आलेली जवारी. मग काय मामा जवारी नाही आहे का? नाही चला ना बाई, चला ना मॅडम, चल. सुरू झालाय ना. चलते मारू नका मी. अरे का असे करते, मला व्हिडिओ बनवू देत नाही हे. आता एन्जॉय करायला लावला, आपण एन्जॉय करायचं मस्त. हा मामा, ते झाडाच्या टांगड्या तोडून घेऊ आपण. तिकडे आहे ना कशा वाकडे तिकडे, बांबू. बांबूच वाकडे तिकडे कसे बांबू झाडते. बरोबर नाही लावलं काही ना म्हणून झालं ना. सर त्यांना ठेवलं ना. ते बांबू मध्ये बी दोन प्रकार आहे मामा. एक गावरान राहतो, एक असा एकदम मोठा याचा राहते बघा. आमच्या कंपनीमध्ये आहे बघा ते झाड. चलो पाणी आता हा मारण नाही तर ते येऊ ना. खोला खोला. अरे रे रे, वाव किती मस्त पाणी चालू आहे, नॅचरल. बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर. हे बंद कर लेकरा. वाढू द्या ना. अरे ते पाणी दिलेलं असं त्यांनी, बंद कर. बोलती ना आपल्याला. पाहू आपण आज आलं सर. काकाच्या एरीमध्ये पाणी लय मोठं आहे ना.
आता यांचा विहिरीत पोहण्याचा प्लॅन चालू आहे. बघूया काय काय प्लॅन सक्सेसफुल होतो इथं. आणि आम्ही कसं प्लॅन करून आलो माहिती आहे का, की आज मस्त दाळबट्टीची वगैरे पार्टी करायची आणि आज मुक्कामाला थांबायचं इथे रात्रीचं. अर्ध्या लोकांचं मन होतं थांबायचं, अर्ध्या लोकांचं नव्हतं, कारण की थंडी खूप पडलेली राहती. पण आम्ही आता सर्वांना कन्व्हिन्स तर केलं आहे की थांबूया म्हणून रात्री इथे मुक्कामाला. तर बघूया आता काय होते काय नाही तर. आणि तिकडे बघा आमच्या रेखाताई कशा डोक्यावरती सामान घेऊन चाललंय. काय कामाच्या आहेत का त्या? कोण? त्या ताईन त्या तो आनंदा दोघी जणी. उमरतच्या का? आणि हे टाकून देते आणि मला भांडू देते यायला आता. ताई काय कामाच्या आहेत का ती साडी पापा बेजारीने इकून का येते काय माहिती जोकर. वांगे दोन्ही बिन किती हात गळून आलाय का तुम्ही आम्हाला जात्यान पुढं काही भांडे गिंडे घासत्यान. आम्ही ते शेताच्या बांधानं चाललोय. आणि काहीच मिळ नाही. आणि ताई ह्याच्यामुळे चिडत आहे कारण की आमच्या 2 दुसऱ्या ताई आणखीन तिथं पोहोचल्या नाही. आणि ताई त्यांना म्हणत होते की तिथे पोहोचा, भांडी वगैरे घासा. लय मोठं वज आहे नाही. आणि ती आमची पब्लिक बघा पुढे गेली ऑलरेडी. तर हे आम्ही चाललोय आता शेतातून. किती छान वाटतंय ना, इकडे शेत सगळीकडे ग्रीन ग्रीन एकदम मस्त. चलो चलो आले आले आले. माझे हस्बंड मला काय म्हणते, चल ना हेनरे. ताई म्हणते गंगूबाई बांधाने या. मी ते व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये मागे राहते सगळ्यांच्या, ते चिडताय माझ्यावरती. आणि त्यात गावाकडे ते बिबटे सुटलेले आहे ना भरपूर सारे, त्याच्यामुळे. काय म्हणाल ताई? राजमाता कुठे? ते येऊ लागले रस्त्याने. आणि तुमची दीदी दीदी आले असन, त्या म्हणे मी पायी येऊ लागले म्हणे, माझे गुडघे दुखू लागले म्हणे. आलीच नाही. बघ ना अजून पत्ता नाही कोणाचा. जाऊ दे आता, आपल्याला जाऊन भांडे घास नाही तिथं जाऊन. बघा आम्ही शेतात कोणाच्या आलोय, भांडे कोणाला घासायला लावायले. हा हे काय लावलेलं ताई? आणखीन लय बारीक आहे मग गहू. अच्छा हे मधामधल्या शेतातून चालले. चला वाळल्या जागेवरून चला. मी बंद करते व्हिडिओ, हात दुखतोय माझा. ही आहे हरभऱ्याची भाजी आणि ही खूप आवडते आमच्या घरात सर्वांना. तीच खाण्यासाठी आम्ही मेन इथं आलो होतो. ताई तशीच खाताय बिना धुतलेली? बाई याच्यासारखं हे नाही. लय भारी असते ती. शरीराला औषध वगैरे मारलेलं? नाही औषध नाही मारलं. किती फुलं आले बघा याला, लय फुलं आले मस्त. आणि नाही कॅमेऱ्यात एवढं दिसत नाही, पण असं रिअल मध्ये एवढं छान वाटतंय. पूर्ण छोटे छोटे गुलाबी फुलं एकदम मस्त. बोर झाला त्याला? नाही याला नाही काटे अजून नाही. चलो. व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणाने मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही काय काय मज्जा केली आहे ते टाकणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.